निरंतर अपूर्णांक आपण कोणता टाइप बघू राहिलो आता, निरंतर अपूर्णांक, यालाच इंग्लिश मध्ये लॅडरचे क्वेश्चन म्हणतात आणि कंटिन्युअस इंटिजर फ्रॅक्शन सुद्धा म्हटलं जाते. बघा बेटा, 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1 छेद 1 अधिक 2 छेद 3 असा क्वेश्चन आहे. हे जे 2 आणि 3 आहे ते इथं लिहून घ्यायचे. 2 आणि 3 लिहिले बेटा. 1 2 3 हे इकडून असं जायचं आणि 1 2 3 3 वेळा लिहून टाकायचे खालून. 1 1 1 किती वेळा आहे, 3 वेळा. हे समजलं. आता 2 आणि 3 5, 3 आणि 5 8 आणि 5 आणि 8 13 आणि यांचे भागाकार एकमेकाचे. हे झालं तुमचं आन्सर. समजलं का बेटा? जमलं, भजन जमलं? ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नंतर एक एक कट्टे फोटो काढून घे जा. आता बघा इथं काय आहे, हा आहे क्वेश्चन. आपण काय लिहिणार, 1 आणि काय लिहिणार 5. हा 1 आणि 5 जसच्या तसा लिहून टाकायचा. मग इकडून इकडे जायचं. 1 आहे 1 आहे किती वेळा आहे, 2 वेळा लिहून टाकायचा. 1 आणि 5 6, 6 आणि 5 11 म्हणजे 11/6 या प्रश्नाचं उत्तर आहे. मग 11 भागेला तुम्हाला किती, 11 भागेला तुम्हाला 6 करणं आहे. 6 1 6 किती उरले 5 म्हणजे 1 पूर्ण आणि 6 पैकी किती भाग बाकी, 5 भाग बाकी. 5/6. समजे का बेटा? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समज हा 5 प्रश्नात आहे का बेटा? हा आपल्याला बघा या प्रश्नामध्ये इथून तर एवढा प्रोसेस सोडवायचा आहे. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे ना तो 1 डिवायडेड आहे. बरं 1 डिवायडेड बाय हे आन्सर येणार आहे. आपण काय करू, 1 आणि 4 सोडवू. पहिले 1 आणि 4. 1 3 2 1 3 2 1 4 4 अधिक 1 3 5 15 अधिक 4 19 दुने 38 अधिक 5. समजले का बेटा? आता जे आन्सर येणार आहे 43/19 येणार आहे. हे समजलं का? आता ते जे आहे ते 1 डिवायडेड बाय म्हणजे 1 डिवायडेड बाय 43/19 आहे. छेदाचा छेद अंशात जातो आणि गुणाकाराच्या स्वरूपात 19/43 होईल. आलं बेटा? लक्षात आलं का सांगा? पर्याय क्रमांक 2. चलो बघा लक्ष द्या बेटा. बघा 1/5 आहे का, 1 आणि 5 1 2 1 1 1 2 थांबा थोडंसं खाली लिहू द्या बा. हा बघा हा 1/5 आहे ना, तर हा 1 आणि 5 1 2 1 1 1 2 1 1 1 5 5 5 आणि 1 बेसख 12 आणि 5 17 1 17 आणि 6 1 23 23 अधिक 17. आता बघा 40 डिवायडेड बाय 23 हे तुमचा आन्सर आहे. पण छेदापेक्षा अंश मोठा नाही होत ना, म्हणून 40 भागेला 23 23 1 23 3 आणि 7 10 आणि हे 17 म्हणजे 1 पूर्ण आणि 23 पैकी किती भाग, 17 भाग. 1.17/23 पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. ही नसते काय, तसंच आहे ते. आलं की नाही लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ का? ठीक है, लिहून घ्या पहिले. चलो लक्ष द्या बेटा, इकडे ध्यान दो. इधर देखो बेटा, पहले इसको सॉल्व करना पड़ेगा है ना. तर 1 भागेला आणि गुणेला 34 इथं काय येते, इथं हे पहिले काढून घेऊ. 1/2 है ना, 2 2 1 2 2 1 बेदुने 4 4 आणि 1 5 बे पंच 10 10 आणि 2 12 12 1 12 12 आणि 5 17 17/12. हे समजलं बेटा? चला आता याची जे व्हॅल्यू आली ते लिहून टाकू. 17/12 छेदाचा छेद कुठे जातो, अंशात. 12/17 गुणेला 34 17 1 17 17 दुने 34 12 दुने 24. पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे. समजे क्या बेटा? चलो नेक्स्ट क्वेश्चन. हो त्या स्टेपनं काढा. पाच गणित आपल्याला जोपर्यंत येते तोपर्यंत त्या स्टेपनं काढा. बघा ह्या स्टेप तर येते तुम्हाला. हे स्टेप येते ना हिरवीवाली. 1 - 4 भागेला. ठीक आहे. आता हे स्टेप सोडवून घेऊ. 1 आणि 3 जसच्या तसे. 1 3 5 1 3 5 1 3 3 3 आणि 1 4 3 चौक 12 12 आणि 3 15 15 5 75 75 अधिक 4 79 79/15 हे याची व्हॅल्यू झाली की नाही झाली. मग 1 - 4/79 छेद किती 15. आता काय करू, छेदाचा छेद कुठे नेऊ, अंशामध्ये. 1 - 15 चौक 60 भागेला 79 बरोबर. आता करून टाका. 79 मधून 60 गेले किती राहते, 19 राहते ना. 19/79 झाला. 79 1 79 - 60 19/79. तर आन्सर क्रमांक 3. बघा बेटा हा क्वेश्चन देतो सोडून. पहा भागाकाराचा. लक्ष द्या बेटा. बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला याले सॉल्व करावं लागते. हे माहिती आहे तुम्हाला. हा बघा 1 भागाकार 1 छेद 1 भागाकार 1 छेद
इथपर्यंत काय केलं आपण? जसंच्या तसं लिहिलं, काहीच प्रॉब्लेम. फक्त छेद जो आहे तो लिहिला नाही. आता बघा, भागाकाराचे चिन्ह कशात रूपांतर होते? गुणाकारात. आणि समोरचा अपूर्णांक काय होते? उलट. बघा, a छेद b भागेला c छेद d असन, a छेद b भागेला c छेद d असन, तर a छेद b भागाकाराचं चिन्ह गुणाकारात रूपांतर, समोरचा अपूर्णांक उलट करायचा, c/d ला d/c करायचा. कारण भागाकाराचे कायच्यात केले? गुणा. आपला अपूर्णांकाचा गुणाकार व्हायचा आहे ना? हा व्हायचा आहे ना? ठीक आहे, त्याच्यात सांगेल मी तुम्हाला. आता बघा की एक भागाकाराचं चिन्ह गुणाकारात रूपांतर, समोरचा अपूर्णांक उलट झाला की नाही? आहे ना? आता याचा आन्सर काय झालं? 2. म्हणजे याच्या समोरची स्टेप पहा, 1 भागाकार 1 छेद 1 भागाकार 1 छेद 2. हे समजलं का तुम्हाला? हा, आलं लक्षात? आता बघा काय करू. आता पुन्हा तेच स्टेप, 1 भागाकार 1 छेद 1 भागाकाराचं चिन्ह गुणाकारात रूपांतर, 1 छेद 2 ला काय लिहू? 2 छेद 1. 2 छेद 1 म्हणजेच 2. मग 1 भागेला 1 छेद 2. पुन्हा 1 भागाकाराचं चिन्ह गुणाकारात रूपांतर, 2 छेद 1 म्हणजे आन्सर 2, पर्याय क्रमांक 1. नाही समजलं ना? ठीक आहे. बघा लक्ष द्या, 1 भागेला 1 छेद 1 भागेला 1 छेद 1 भागेला 1 छेद 2. सगळ्यात पहिले खालची स्टेप सॉल्व करायची, बाकी जसच्या तसं लिहायचं. 1 भागेला 1 छेद 1 भागेला 1 छेद, हे जसंच्या तसं. आता हा गोलाला सोडवायचा आहे, तर मग काय होईल? 1 भागेला 1 छेद 2 म्हणजे 1 भागाकाराचं चिन्ह गुणाकारात करायचं आणि त्याच्या समोरचा अपूर्णांक उलटा करून टाकायचा. 1 छेद 2 ला 2 छेद 1, आन्सर काय झालं? 2. तर लिहू बेटा 2. आलं नाही का लक्षात? आता 1 भागेला 1 छेद 2 चा आन्सर किती आलं? 2 आलं. 2 आलं ना? मग सेम 1 भागेला 1 छेद 2, कारण हे पण तर तेच आहे, 1 भागेला 1 छेद 2, याची पण व्हॅल्यू 2. मग हे पण तर तेच आहे, याचा पण तर आन्सर 2.